नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सफेद वाटाण्याची एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी रस्सा भाजी। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि मसालेदार चवीची ही भाजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी हे सफेद वाटाणे 4-5 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते। आता हे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी, हळद आणि तेल, आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ। आता हे कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला, हे जास्त पण शिजून नाही घ्यायचं। या भाजीसाठी मी 2 बटाटे सुद्धा उकडायला ठेवले आहेत। आता कुकर होतंय तोपर्यंत आपण इकडे ग्रेव्ही करून घेऊयात। ग्रेव्हीसाठी मी कांदा कापून घेतलेला आहे। कांदा मोठ्या आकारात कट केला तरी चालेल, कारण त्याची आपल्याला ग्रेव्हीज बनवायची आहे। आता इकडे मी टोमॅटो सुद्धा कट करून घेतला आहे। आता आपण ग्रेव्ही करून घेऊयात। ग्रेव्हीसाठी मी मिक्सिंग जारमध्ये घेत आहे कापलेला कांदा, लसूण, आणि यामध्ये टाकायचं आहे अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता। हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे। आता ही ग्रेव्ही काढून आपल्याला टोमॅटोची वेगळी ग्रेव्ही करायची आहे। आता टोमॅटो सुद्धा मिक्सिंग जारमध्ये टाकून आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत। आता इकडे आपले वाटाणे शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे खूप जास्त पण शिजून नाही द्यायचे। आता इकडे मी 2 बटाटे सुद्धा उकडून घेतले होते, आता ते मी मॅश करून घेत आहे। आता आपण भाजी फोडणीला टाकूयात। त्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल। आता टाकूयात मोहरी। मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे, आणि मग टाकायचे आहे जिरे। आता यामध्ये टाकूयात आपण कांद्याची केलेली ग्रेव्ही। आता ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। आधी आपण टाकूयात मीठ। मीठ टाकल्यानंतर आपली ग्रेव्ही पटकन परतली जाते। यामधील सर्व पाणी आटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे। ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे, नाहीतर याच्यामध्ये पाणी राहिलं तर आपल्या भाजीची टेस्ट सुद्धा बदलते। आता ग्रेव्ही छान परतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे टोमॅटोची ग्रेव्ही, आणि आता ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि ही दोन्ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायची आहे। यातील सर्व पाणी आटल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं जातं, आणि त्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट आणखीनच छान येते ग्रेव्ही छान परतल्यावरती। आता तुम्ही पाहू शकता इथे आपली ग्रेव्ही छान अशी परतलेली आहे। ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत काही मसाले। सर्वात आधी आपण टाकूयात हळद, अंबारीचा चटपट मसाला आणि लाल मिरची पावडर, आणि यामध्ये टाकूयात धने पावडर। आता हे मसाले सुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। मसाला व्यवस्थित परतला की भाजीला खमंग सुगंध व छान चव येते। त्यासाठी आपल्याला मसाला छान प्रकारे परतून घ्यायचा आहे। आता आपला मसाला पहा तुम्ही किती छान परतलेला आहे, याचा छान सुगंध येत आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत उकडलेले सफेद वाटाणे आणि मॅश केलेला बटाटा। बटाटा सुद्धा मी उकडून घेतला होता आणि मॅश करून ठेवलेला आहे। आता हे मसाल्यासोबत छान एकजीव करून घ्यायचं आहे। वाटाणे आणि बटाटा मस्त मिक्स करून घेऊयात आणि एकजीव करून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे, आणि भाजीला छान असा रस्सा बनवायचा आहे। तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ। आपण सुरुवातीला कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मीठ टाकताना गरजेनुसारच टाकायचं आहे। आता याला आपल्याला एक छान अशी उकळी आणून घ्यायची आहे, म्हणजे आपली भाजी एकदम एकजीव होईल। मीडियम गॅसवरतीच आपल्याला या भाजीला उकळी आणून घ्यायची आहे। आता इकडे आपल्या भाजीला उकळी यायला लागलेली आहे। आता यामध्ये आपण टाकूयात बारीक कापलेली कोथिंबीर, आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, पुरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। याची चव एकदम छान लागते। आता भाजीला एक छान उकळी आलेली आहे। तर मैत्रिणींनो, अशी तयार झाली आपली एकदम झणझणीत, रस्सेदार आणि चविष्ट अशी सफेद वाटाण्याची भाजी। गरमागरम चपातीसोबत किंवा भातासोबत नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा,
आणि ज्यांनी कुणी आपली सखी माया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, आनंदी रहा आणि स्वयंपाकात प्रेमाची चव कायम ठेवत रहा. धन्यवाद.